नमस्कार. खरं तर मी कमी बोललं पाहिजे कारण जे बोलायचं होतं लिहायचं होतं ते लिहून झालं आहे ऑलरेडी. जे 5 मार्चपासून तुमच्या भेटीला येणार आहे. पण मला हे सांगायचं आहे, आपण म्हणतो ना पहिलं नेहमी स्पेशल असतं. सो हे माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे जे मी लिहिलं आहे आणि ते एवढं सगळं जुळून आलं आहे की अष्टविनायक, पंचशील, प्रसाद ओक सर, स्वप्नील जोशी, राजेश सर जे डिरेक्ट करतायत, प्रदीप मुळेंचं नेपथ्य आहे, अजित परब यांचं पार्श्वसंगीत आहे आणि या सगळ्यांबरोबरच मध्यवर्ती भूमिकेत निर्मिती सावंत, म्हणजे आपण निर्मिती ताई ज्यांना म्हणतो. आता हे एवढंच सगळं जुळून आलंय, ह्याच्यापेक्षा स्पेशल माझ्यासाठी काय असणार आहे? म्हणजे ह्याच्या पुढे मी किती नाटकं लिहेन, सिनेमे लिहेन, पण पहिलं स्पेशल असतं ते माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल झालंय या सगळ्या निमित्ताने. आणि सांगायचा मुद्दा असा नाटकाबद्दलचा तर लाडकी विहीन योजना ह्या नावातच नाटक आहे. म्हणजे दोन विहिणींची गोष्ट ही आणि त्यातली लाडकी विहीन म्हणजे जी योजना, हे निर्मितांचं कॅरेक्टर आहे आणि त्या दोघींच्या भोवती फिरणारं हे नाटक आहे. हे नाटक तुम्हाला ह्युमर देऊन जाणारच आहे, पण एक खूप चांगला संदेश देईल जो तुम्हाला खूप आवडेल. आणि फॅमिली, मित्रमैत्रिणी, आपले जे ग्रुप सर्कल असतात, तुमची कुटुंब, तुमची अशी कनेक्टेड कुटुंब ह्यांनी बघावं असं हे नाटक आहे. सो 5 तारखेपासून हे नाटक नाट्यगृहात येतं आहे, तर नक्की बघा आणि असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. लाडकी विहीण योजना हे नाव ऐकल्या ऐकल्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की शासनाच्या योजनेसंबंधी वगैरे काही आहे का. तर तो पहिल्यांदा गैरसमज दूर करतो की तसं अजिबात काही नाही आहे. आमची टॅगलाईनच आम्ही ठरवलेली आहे की शासनाची नाही, ही सावंतांची आहे योजना. हसवण्यासाठी येत आहे मराठी रसिक जना. आणि बाकी इथे बऱ्याच वर्षांनी मी माझ्या घरी आल्यासारखं वाटलं, कारण निर्मितीताई आणि दिलीपदादांबरोबर काम करून श्रीबाई समर्थनंतर बरीच वर्ष लोटली. मधल्या काळात निर्मितीताई खूप सिनेमांमध्ये व्यग्र असल्यामुळे तर वाटच बघत होतो कधी संधी मिळते. आणि त्याच्याबरोबर स्वप्नील, प्रसाद, मंजिरी आणि म्हणजे ही एका दिग्दर्शकासाठी यासारखी सपोर्ट सिस्टीम म्हणजे भाग्यवान आहे मी. इथे मला दिग्दर्शकाला फक्त क्रिएटिव्ह कामाव्यतिरिक्त दुसरं काही टेन्शन नाही आहे. अशी सपोर्ट सिस्टीम मिळाली तर खूप चांगली कामं घडतील, सगळ्यांच्याच बाबतीत असं व्हावं. आणि मी खरंच प्रथमेशचं कौतुक करेन, कारण त्याचं पहिलं नाटक आहे, त्याचे पेशन्स. म्हणजे मी ह्या प्रोसेसमध्ये थोडा उशिरा जॉईन झालो, पण साधारण मला वाटतं 7-8 महिने तरी तो लिहितोय. आणि किती ड्राफ्ट झाले? 100. 7-8 ड्राफ्ट झाले. आणि अजूनही म्हणजे मी निर्मितीताईंचं एक वैशिष्ट्य सांगतो की त्या संहितेच्या बाबतीत, स्क्रिप्टच्या बाबतीत प्रचंड काटेकोर असतात. मग त्यांना ते एक एक शब्दसुद्धा त्यांना खटकला तर तो बदलायला लावतात. हे काय 1000 प्रश्न विचारतात. आणि यावेळेला प्रथमेश अधूनमधून येतो, पण प्रथमेशच्या वतीने मला पण सामोरं जावं लागतं त्यांच्या बॉलिंगला. पण नंतर एकदा स्क्रिप्ट फायनल झालं की त्यातला एक शब्दही त्या स्वतः बदलत नाही, दुसऱ्याला बदलू देत नाही. आणि अशा प्रकारचे कलावंत आजच्या काळात मला वाटतं खूप कमी आहेत, जे स्क्रिप्टचा अभ्यास करून. काय होतं ना, विनोदी म्हटल्यानंतर आपण खूप ग्राह्य गृहीत जातो, विनोदी आहे, होत आहे. तसं नाही, विनोदी करणंच कठीण आहे जास्त. आणि त्यासाठीच जेव्हा जेव्हा मॅड कॉमेडी असतं त्याला जास्त लॉजिक लागतं. आणि हे नाटक प्रचंड मॅड कॉमेडी आहे. म्हणजे मी बसवलंय नाटक, मी रोज 4-4, 5-5 तालमी बघतो, तरी शेवटच्या तालमीला पण तेवढाच हसतो बघताना. ही गंमत आहे या नाटकाची. आणि ऑफकोर्स म्हणजे हे आमची पत्रकार परिषद आहे म्हणून आमची स्तुती करतोय असं नाही, हे सत्य आहे, हे सांगतोय. धन्यवाद.